असं आहे की इंदिरा गांधीच्या काळापासून संजय गांधी योजना सुरू आहे. अनेक राज्यामध्ये अशा योजनातनं लोकांना मदत करण्याचा प्रयत्न असतो. आता काँग्रेसच्या काळात एवढ्या योजना झाल्या, त्या काही खड्ड्यात घालण्याकरता होत्या का? मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने योजना सुरू केली, लेक लाडली, आणि त्यातनं मग एक परिवर्तन झालं मध्य प्रदेशमध्ये, आर्थिक परिवर्तन झालं. या लेक लाडलीनी संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये मार्केटमध्ये हा पैसा आला. तसंच महाराष्ट्र सरकारने आता 96,000 कोटी, 1 कोटी 2 कोटी नाही, वेगवेगळ्या योजना, म्हणजे जर मोफत वीज बिलाचा निर्णय करा, हा विचार करा, किंवा मुख्यमंत्री लाडली बहिणीचा करा. 96,000 कोटी रुपये हा मार्केटमध्ये शेवटी पैसा येणार आहे. आणि महाराष्ट्राला ही योजना मजबूती देणारी आहे, ग्रामीण भागाला मजबूत करणारी आहे. या योजनेतनं महाराष्ट्राला मजबूती मिळणार आहे. किती वेळा केला आहे? तर आता नवीन थोडी बोलले आहे फडणवीस साहेब. देवेंद्रजी नेहमीच बोलतात आणि आम्हीही बोलतो सारे की शिवसेना भाजपाचं भावनिक नातं आहे. अनेक वर्षाची युती आमची, हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. हिंदुत्व म्हणजे देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे या विचाराचे. मुस्लिमही असेल, ख्रिश्चन असेल, या देशात हिंदुत्वाचा विचार करून पुढे जाणार आहे. आणि एकीकडे राष्ट्रवादीचा वेगळा विचार होता, पण खऱ्या अर्थाने एकत्रित राज्याला पुढे नेण्याकरता, राज्य मजबूत करण्याकरता सर्वच लोकांनी सोबत येऊन राज्य चालवलं पाहिजे, या भूमिकेतनं आम्ही त्यांच्याशी राजकीय युती केली आहे. यावर खूप वेळा बोललो आहोत आणि त्यामुळे मला वाटतं फडणवीसांनी काही वेगळं बोललं नाही आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रात आलेच आहे. सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात झाली आहे. दोन्ही करावे लागतात. आर्थिक स्थिती ज्या परिवाराची मजबूत नाही त्यांना आधारी द्यावं लागतो आणि इंडस्ट्री आणावं लागतं. दोन्हीकडे सरकार काम करतं आहे. एकीकडे आमच्या लाडक्या बहिणींना 18,000 रुपये वर्ष, 2 बहिणी असेल एका घरात तर 36,000 रुपये, हा मोठा आधार आहे. त्यातले 3,000 रुपये जरी इन्शुरन्सला गेले तर संपूर्ण परिवाराचं रक्षण होऊ शकतं LICच्या माध्यमातून. त्यामुळे एककडे आधार देणे महत्त्वाचं आहे. रस्ते, वीज, पाणी आपण करतोच, पण व्यक्तिगत स्वरूपाने परिवार मजबूत केले पाहिजे. आणि शेवटी हा जो पैसा आहे हा कुठे जाणार? हा मार्केटमध्ये येणार आहे. बघा तुम्ही, एखाद्या गावात जर लाडक्या बहिणीचे 150 लाभार्थी असतील तर 150 बहिणींनी हा पैसा कुठं खर्च केला? शेवटी काही ना काही त्यांच्या घरात त्यांनी वस्तू आणल्या, काही ना काही मुलांकरता आणलं. त्यामुळं मला वाटतं हा पैसा कुणाच्या घरात राहत नाही, हा सर्वसामान्य माणसाच्या दिवसभराच्या रोजच्याच कामात येतं. त्यामुळं मला वाटतं ह्याही योजनेची गरज आहे की नोंदणी व्हावी लागतं. हा काही जनरल निवडणूक नाही आहे, शेतकऱ्याची निवडणूक नाही आहे, किंवा गावागावाची निवडणूक नाही. एक ठराविक मताची निवडणूक आहे आणि जो नोंदणी करतो तो निवडून येतो. त्यांनी नोंदणी जास्त केली असेल म्हणून ते निवडून आले असतील. त्याच्याबद्दल ती भूमिका मी काही मांडणं योग्य नाही आहे. शेवटी तपासामध्ये ज्या बाबी आल्या असतील त्यावर आता योग्य पद्धत त्यावर मी बोलणे आणि त्यावर काही अजून खळबळ तयार करणे, मला वाटतं ज्यांना जी माहिती असेल ते बोलतात. राष्ट्रवादीच्या चिन्हावर अंतिम फैसला येण्यापर्यंत घड्याळ चिन्ह गोठवा अशी मागणी सुप्रीम कोर्टात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलेली आहे. 1 ऑक्टोबरला त्यावर सुनावणी होणार. घड्याळ चिन्हाऐवजी अजित पवार गटाला दुसरं चिन्ह द्या म्हणून सांगितलं. अनेक वेळा ही मागणी यापूर्वीच झाली आहे, पण मला विश्वास आहे की जेव्हा सुप्रीम कोर्ट कोणताही निकाल देईल तेव्हा शेवटी जो पक्ष असतो, सर्वात जास्त आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी ज्याच्याकडे असतात त्यांच्याकडे कधीही पक्ष असतो. आणि त्यामुळे मला वाटतं मेरिटवर निर्णय होईल. निर्णयाची वाट बघू.